Good morning, students. Today we are learning chapter number 11, Work and Energy. In the above picture, we see that the position of some of the objects had changed. That is, these objects are displaced. When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. म्हणजेच काय, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते, तेव्हा वर्क होते असे आपण म्हणतो. More work is done for the same displacement when more force is applied to do the work. If the same force is applied for more displacement, more work is done by the force. बघा, एक रिकामी पेटी 10 मीटर अंतरावर एक मुलगी ओढते. आता त्यावेळेस तिला कमी बल लावावे लागते. आता दुसऱ्या चित्रात ती मुलगी तोच रिकामा बॉक्स जो होता त्यात काही पुस्तके ॲड केली. अंतर समान आहे 10 मीटर एवढे आणि तो बॉक्स ती ओढते. त्यावेळेस तिला लावावे लागणारे बल हे जास्त असते. म्हणजेच सारख्याच अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त डिस्प्लेसमेंट झाले तर ते वर्क देखील अधिक असते. When the applied force is the same, more work is done when there is greater displacement. In other words, for measuring the work, both the force and the displacement must be considered. Take a pulley. Fix it at a height. Draw a string over the pulley. Tie a load of 2 kilograms at one end. Hold the other end of the string and pull it downwards to lift the load. First up to a height of 1 meter, then 2 meter and then 4 meters. When is more work done? बघा, या ठिकाणी एक पुली घेतली. त्या पुलीला 2 किलो वजन बांधले. आता जमिनीपासून ती 1 मीटर उंचीवर आपण ओढली. नंतर 2 मीटर उंचीवर ओढली. आता या ठिकाणी फोर्स सेम आहे परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट हे बदललेलं आहे. नंतर ती 4 मीटर उंचीपर्यंत ओढली. फोर्स इज सेम बट डिस्प्लेसमेंट इज डिफरंट. म्हणजेच 4 मीटर उंचीपर्यंत ओढलं आहे आपण. इथे ते बदललेलं आहे. When the applied force is the same, more work is done when there is greater displacement. बघा, पहिल्या चित्रात डिस्प्लेसमेंट सेम मात्र फोर्स हे बदलत गेले. तर दुसऱ्या चित्रात फोर्स इज सेम मात्र डिस्प्लेसमेंट हे बदलत गेले. याच्यावरून आपल्याला असे लक्षात येते की कार्य मोजण्यासाठी आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. नेक्स्ट, द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज्ड डिस्प्लेसमेंट. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी into work has taken place through the applied force. बघा, चित्रात दाखविलेल्या मुलाने खेळण्यातल्या गाडीला बल लावले. गाडीला लावलेल्या बलामुळेच गाडीचे विस्थापन झाले आणि विस्थापन झाल्यामुळेच कार्य घडले. म्हणजेच या ठिकाणी ऊर्जेचे रूपांतरण बलामार्फत कार्यात झाले. अजून दुसरे उदाहरण द्यायचे म्हणजे बघा, तुम्ही मैदानावरती फेरी मारतात. आता तुमच्यासोबत तुमचा मित्र देखील मैदानावर फेरी मारतोय, राऊंड मारतोय. मग आता दोघांची जर आपण तुलना केली तर तुमच्या बरोबरीने तो तेवढ्या फेऱ्या मारू शकत नाही किंवा तेवढे राऊंड मारू शकत नाही किंवा तुम्ही त्याच्या बरोबरीने तेवढे राऊंड करू शकणार नाहीत. म्हणजेच काय, प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमता ही एकसारखी नसते. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्याच फेऱ्या तुम्ही मारू शकतात. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असे म्हणतात.
The capacity to do work is called energy. Next, forms of energy. First, mechanical energy. In the above examples, we see that when the rubber of a catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. Similarly, when the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel starts rotating. In each of these actions, displacement takes place, which means that work is done. The energy which is stored in an object due to a specific state or position of that object is called potential. बघा, या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की गलोलीचे रबर ताणून सोडून दिले तर ते मूळच्या स्थितीत परत येते आणि जो दगड असतो तो लांबवर जातो. त्याचप्रमाणे बघा, खेळण्याला चावी देऊन सोडून दिली तर ते खेळणे चालायला लागते किंवा फिरायला लागते. उंचावरती साठवलेले पाणी चक्रावरती सोडले तर ते चक्र फिरायला लागते. या प्रत्येक क्रियेत डिस्प्लेसमेंट होत असते, म्हणजेच वर्क होते. हे वर्क होण्यास एनर्जी कोठून मिळाली? तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेलाच स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार पडतात, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, म्हणजेच स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. बघा, दोन चेंडू घेतले, त्यापैकी एक चेंडू टेबलावर मध्यभागी आपण स्थिर ठेवला. दुसरा चेंडू टेबलावर ठेवला आणि तो पहिल्या चेंडूवर आदळेल अशा पद्धतीने आपण त्याला धक्का दिला. दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळल्यानंतर आता काय घडेल? तर पहिला चेंडू हा स्थिर होता, परंतु दुसऱ्या चेंडूच्या गतीमुळे पहिला चेंडू हा गतिमान झाला. मग त्याला ही ऊर्जा कोठून मिळाली? तर दुसऱ्या चेंडूला मिळालेल्या गतीमुळे पहिल्या चेंडूला ही गती मिळाली. अशाच प्रकारे कॅरममध्ये देखील असेच असते. गतीमुळे प्राप्त झालेल्या या ऊर्जेलाच गतिज ऊर्जा असे म्हणतात. मग द एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. There are two types of mechanical energy. First, potential energy. Second, kinetic energy. Potential energy is obtained due to position. Kinetic energy by motion.